कथा स्वामी कृपा फळाला आली, मरणपंथी गाय जिवंत झाली. अक्कलकोटजवळ एका शेतकऱ्याकडे एक सुंदर गाय होती. ती गाय त्याच्या उपजीविकेचा आधार होती. तिच्या दुधावरच त्याच्या कुटुंबाचा संसार चालायचा. पण एकदा ती गाय गंभीर आजारी पडली. शेतकऱ्याने औषधोपचार केले, वैद्यांना दाखवलं, पण काहीच उपयोग झाला नाही. गाय शेवटच्या श्वासावर आली आणि शेवटी मृत्युमुखी पडली. शेतकरी फारच हताश झाला. त्याला वाटलं, आता संसार कसा चालेल? ही माझी लाडकी गाय गेली, आता मी काय करू? तो जोरजोराने रडू लागला. तेवढ्यात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज त्या मार्गाने जात होते. त्यांनी त्या शेतकऱ्याचे रडणे ऐकले आणि तिथे येऊन विचारलं, कशाला एवढे रडतोस रे? काय झालं? शेतकरी दुःखी स्वरात म्हणाला, महाराज, माझी गाय मेली. आता मी आणि माझं कुटुंब उपाशी मरेल. स्वामी समर्थ हसले आणि शांतपणे म्हणाले, अरे, ती मेली नाही, जिवंत आहे. शेतकऱ्याला विश्वास बसेना. तो म्हणाला, महाराज, स्वतः बघा, ही पूर्णपणे थंड झाली आहे, श्वासही नाही. तेव्हा स्वामींनी गायीच्या मृत शरीराजवळ जाऊन तिच्या अंगावर हलक्या हाताने स्पर्श केला. काही क्षणांनी चमत्कार घडला. गाय अचानक डोळे उघडून उठली, शेपटी हलवली आणि पूर्वीसारखी उभी राहिली. हे पाहून शेतकऱ्याचे डोळे पाणावले. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, महाराज, तुम्हीच खरे देव आहात. तुमच्याशिवाय कोणी असा चमत्कार करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज मात्र सहजतेने म्हणाले, हे काही माझं नाही, हा दत्तात्रेयांचा कृपाप्रसाद आहे. आता जा, गायीची चांगली सेवा कर. ध्वन्य. या कथेतून भक्तांना दोन गोष्टी शिकण्यास मिळतात. 1. निराश होऊ नका. संकट कितीही मोठं असलं तरी देवाच्या कृपेने मार्ग निघतो. 2. अडचणीत श्रद्धा ठेवा. जिथे माणसाची आशा संपते तिथे स्वामी कृपा सुरू होते.